रक्ताच्या धारेवर नाही तर भक्तिभावाच्या तेजावर उभा आहे. जो विद्रोह रागाचा नाही, सत्ता मिळवण्याचा नाही, तर हा विद्रोह आहे अन्यायाविरुद्ध उभा राहण्याचा. पण तेही डोकं गरम करून नाही, तर डोळ्यातली करुणा आणि अंतःकरणाची नम्रता जपत. नमस्कार, मी कोड क्रमांक 36 सातवेकर प्राजक्ता संतोष आपल्यासमोर विषय मांडते. हा वारकरी विद्रोह विनम्र आहे. पण मित्रहो, वारकरी म्हणजे कोण? तर भगवी पताका हाती घेऊन पायी चालत आषाढी कार्तिकेला पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारा माणूस, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला अष्टगंध बुक्का आहे आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये साक्षात ईश्वराचा सहवास आहे, तो म्हणजे वारकरी. कारण ना रंग भेद, ना जात भेद, ना धर्म भेद, ना काळा गोरा, हे सर्व जर एकत्र कुठे सापडतं तर ते पंढरीच्या वाटेवर सापडतं. पांडुरंगाला भेटून आलेल्या लहान मुलाच्या सुद्धा म्हातारा माणूस पाया पडतो आणि माऊली म्हणतो. तिथे मला आपल्या महाराष्ट्राच्या देशाच्या संस्कृतीची महानता कळते. हा आहे वारकरी. त्या वारकऱ्यांनी काय केलं तर अगदी 12व्या शतकापासून ते आज तागायत या समाजाला जागृत करण्याचं, समृद्ध आणि संपन्न करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. मी मगाशी म्हटलं विद्रोह, पण विद्रोह म्हणायचं कशाला की जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तेव्हा त्याला प्रतिकार झाला, त्यालाच विद्रोह असे म्हणतात. पुरुषांच्या अन्यायाला बळी पडणाऱ्या आज कित्येक महिला स्वतःचं जीवन संपवत आहे. हा विद्रोह आहे. पण हा विद्रोह टोकाचा विद्रोह आहे. दलित चळवळीने सुद्धा जो विद्रोह केला तो सुद्धा टोकाचा विद्रोह होता. पण माझ्या वारकरी संप्रदायाने जो विद्रोह केला तो विद्रोह विनम्र आहे. मित्रहो, या देशाचा, महाराष्ट्राचा जेव्हा सांस्कृतिक इतिहास आपण बघतो तेव्हा त्याच्यामध्ये असं दिसतं की सातत्याने सामाजिक चळवळ म्हणून वारकरी संप्रदायानं आपली भूमिका मांडली. आणि ती भूमिका काय आहे तर जगत तुकोबाराय सांगतात, मऊ मेना मुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास्त्र वेगळसे. आम्ही कोण आहोत तर मेना मुनी मऊ आहोत, पांडुरंगाचे विष्णुदास आहोत. कठीण वज्रास्त्र वेगळसे, आम्ही कठीण दगडाला सुद्धा वेधू शकतो, अशा पद्धतीने ते सांगतात. भले तरी देऊ कासेची रंगोठी, नाठाळाचे काठी देऊ माता. आमच्या समोर एखादा दुर्जन, नालायक, विचित्र माणूस जरी आला तर त्याच्या काठीला आम्ही माथा देऊ शकतो, या पद्धतीने तुकाराम महाराज सांगतात. कारण साध्या माणसानं साध्या काठीच्या बळावर इंग्रजांच्या सत्तेला हरवून टाकण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. मित्रहो, वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एड्यांनी वाहवा भार माता. यामध्ये तुकाराम महाराज सांगतात की आध्यात्मिक मध्ये मक्तेदारी वाढत चाललेली होती. एका विशिष्ट वर्गाचा प्रभाव वाढत चाललेला होता आणि त्यामुळे आपल्या धर्माची शुक्ल झाली. ज्या देशात जात निर्मूलनासाठी कायदा करावा लागतो त्या देशात जाती अन्यायाचा लढा लढण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं. म्हणून हीच मक्तेदारी मोडून काढण्यासाठी जगत तुकोबाराय सांगतात, वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एड्यांनी वाहवा भार माता. अरे, एड्या लोकांनी वेद डोक्यावर घेऊन नाचा, त्याचा खरा अर्थ हा वारकरी संप्रदायाला माहितीये. कारण हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगतं, हरिहरा नाही भेद नका करू वाद. अरे, ईश्वर आणि भक्त यांच्यामध्ये कुठे भेद होतो का? नाही. एवढा साधा सोपा सरळ अर्थ वारकऱ्यांनी सांगितला. म्हणून हा विद्रोह विनम्र आहे. मित्रहो, आज वर्तमानात पाहायला गेलं तर दगडात देव नाही असं म्हणणाऱ्या महापुरुषाचा देखील बळी घेतला जातोय आणि उच्च शिक्षित असूनही नवसाने मूलबाळ होतं असं म्हटलं जातं. तेव्हा जगत तुकोबाराय 16व्या वर्षात सांगतात, नवसे कन्या पुत्र होती, मग का करणे लागे पती. अरे, प्रजनन ही एक व्यवस्था आहे. स्त्री पुरुष यांच्या संयोगातून एक नवा जीव निर्माण होतो. असं नवसाने काहीही होत नाही. अशा पद्धतीने वारकरी संप्रदाय आपला विद्रोह मांडतात. त्याचप्रमाणे आज वर्तमानात स्वतःच्या मायबापाला घरी उपाशी ठेवून स्वतःचं शेत कोरडं ठेवून आम्हाला तीर्थक्षेत्राला जाणं महत्वाचं वाटतं. तिथं जगत तुकोबाराय सांगतात, तीर्थी भांडा पाणी देव रोकडा सज्जनी. अरे देव इतर ठिकाणी शोधण्यापेक्षा देव माणसात शोधा. अशा पद्धतीने वारकरी संप्रदायानं आपला विद्रोह मांडला. वारकरी संप्रदायातील सर्व संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, जनाबाई, चोखामेळा, सोपानदेव या सर्वांचं वारकरी विद्रोहाबद्दल एकच मत होतं की हा विद्रोह रागाचा, संघर्षाचा किंवा हिंसेचा नाही, तर हा विद्रोह शांततेचा, एकतेचा आणि करुणेचा आहे. त्यांनी भेदभाव, असत्य आणि अत्याचाराविरुद्ध कसे उभे राहायचे सांगितले, तेही प्रेम, समता, नम्रता आणि भक्तीच्या शक्तीने. म्हणून आज अभिमानाने सांगावं असं वाटतं, हा वारकरी विद्रोह विनम्र आहे. हा वारकरी विद्रोह विनम्र आहे.